भगवानगड ट्रस्टला वन विभागाची 10 एकर जमीन जी आहे ती सरकारच्या वतीने देण्याचा निर्णय झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी जसं कळवलं आहे। आपल्यासोबत महंत नामदेव शास्त्री आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। महाराज, काय सांगाल, जमीन 10 एकर जी आहे ती आपल्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे, ती आपल्याला देण्याचा निर्णय झाला आहे। देवेंद्रजींनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे आणि मोदी सरकारने त्यांना सहकार्य केलेलं आहे। यामध्ये भूपेंद्रजीचे मी आभार मानतो आणि मोदी सरकारसह देवेंद्रजीचे आभार मानतो। अथक परिश्रमातून जागा मिळाली, जिथं रुग्णालय, भोजन व्यवस्था, अतिथीगृहाची आणि कुशल प्रशिक्षणाची कमतरता होती, मला विकास करता येत नव्हता। या सगळ्या प्रयत्नाला यश देवेंद्रजीच्या हातामुळे आलं आणि याचा पाठलाग करत असताना धनंजयने फार मोठी मध्यस्थी केली। येत्या काळामध्ये काही मुख्यमंत्री गडाला भेट देणार किंवा काय पुढचं काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय का? नक्कीच एवढी मोठी भेट दिल्यामुळं भूमी हस्तांतर सोहळा हे माननीय मुख्यमंत्रीजींच्या अध्यक्षतेखाली आपल्या भगवानगडावर होणार आहे। निश्चितच येत्या काळामध्ये भूमी हस्तांतरित सोहळा जो आहे तो भगवानगडावर पार पडणार आहे। त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येतील असा विश्वास जो आहे तो नामदेव शास्त्री महाराजांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन कसं कुणाल जायकर, T9 मराठी, भगवानगड, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।